नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या टेक ट्रेडमध्ये. तर मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपली जी नवीन व्हिडिओ आहे की बिगिनर्ससाठी आहे की बिगिनर्स स्टॉक मार्केटमध्ये एंट्री कशी करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करू. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा व कॉमेंट्स करा की आपलं चॅनल तुम्हाला कसं वाटलं. तर मित्रांनो, आता आपण पहिले आपल्या व्हिडिओवर येऊया. मित्रांनो, आपला जो पहिला टॉपिक आहे की तो स्टॉक मार्केट. तर मित्रांनो, बरेचसे जे आहे की ते स्टॉक मार्केट त्यांना माहिती नाही आहे. तर मित्रांनो, स्टॉक मार्केट म्हणजे एक असं आहे प्लॅटफॉर्म की तिथं आपण शिकलो तर एज्युकेशन घेतलं तर खूप चांगला पैसाही बनतो आणि जर नुसतं सट्ट्याने जर आपल्याला घेतलं तर तोटाही आपल्याला होतो. मित्रांनो, हे आपण प्रथम समजून घ्यायचं. तर मित्रांनो, आता एक जो बिगनर असतो की ज्याला ट्रेडिंग स्टॉक मार्केटमध्ये उतरायचं असतं, तर मित्रांनो तो कसा उतरेल. तर मित्रांनो, आपण याच्यावर बघून घेऊया स्टार्ट कसं. तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिले सुझाव देईल की आपण पहिले स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करावी, बघावं की आपलं स्टॉक मार्केट कसं आहे. तर मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टिंग बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इंट्राडे ट्रेडिंग. तर मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपल्याला दोन प्रकारचे ट्रेडिंग करता येतात. ही पहिली ट्रेडिंग आहे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपण बघूया. तर मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपल्याला दोन टाईपचं मार्केट खेळता येतात, जे की आहे ऑप्शन ट्रेडिंग आणि दुसरं आहे आपलं स्कॅल्पिंग. तर मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग हे काय आहे. मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण पर्टिक्युलर याचं ऑप्शन बाय करतो. म्हणजे आपले तर इंडेक्स राहतात, इंडेक्समध्ये आपण बाय करतो ऑप्शन्स. जसे की आपण निफ्टी 50चे, बँक निफ्टीचे आपण ऑप्शन बाय करतो. त्यामधून आपल्याला प्रॉफिट जनरेट होतो. तर मित्रांनो, ते प्रॉफिट जनरेट करायसाठी आपल्याला पहिले ट्रेडिंग ॲनालिसिस यायला पाहिजे. मित्रांनो, ट्रेडिंग ॲनालिसिसची आपली चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे. ट्रेडिंग व्ह्यूची आपण चार्ट ॲनालिसिसची व्हिडिओ आपण टाकलेली आहे. तर मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आणखी एक नवीन जे आहे ते आहे स्कॅल्पिंग. तर मित्रांनो, स्कॅल्पिंग खूप रिस्की आहे. तर मित्रांनो, स्कॅल्पिंगमध्ये आपल्याला कॅन्डल्सची ॲनालिसिस यायला पाहिजे. मित्रांनो, छोटे छोटे जे पार्ट्स आहेत ती स्कॅल्पिंग आहे. तर मित्रांनो, स्कॅल्पिंग ही 1-2 मिनिटात होती, ज्याला की आपण स्कॅल्पिंग म्हणतो इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. इंट्राडे ट्रेडिंग काय असतं मित्रांनो. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपण बघू शकतो की इंट्राडे ट्रेडिंगमध्ये असं असतं की आपलं मार्केट 9:15ला उघडतं, 9:15ला आपलं मार्केट उघडतं, 3:30ला आपलं मार्केट बंद होतं. तर मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे याच्यात आपल्या इंट्राडेमध्येच आपलं फुल फॉर्म आहे. किंवा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्ही फक्त दिवसा 9:15ला जर तुम्ही शेअर बाय केला तर तुम्हाला 3:30पर्यंत शेअर विकावा लागेल, नाही तर शेअर मार्केट आपलं विकून देईल आपलं ऑप्शन किंवा आपण घेऊन ठेवलं असेल तर शेअर. तर मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पहिले इन्व्हेस्टिंग करा, मग त्याच्यानंतर आपण इंट्राडे ट्रेडिंगमध्ये उतरूया. तर मित्रांनो, आपण आता पुढे जाऊया. तर मित्रांनो, मी असं तुम्हाला सजेस्ट केलं की आपण इन्व्हेस्टिंगसोबत स्टार्ट करा. शेअर्स घ्या. आता तुम्ही समजा जर शेअर आपण आता HDFCचा बघितला तर शेअर समजा तो 1500चा जर शेअर असेल तर मित्रांनो, तुम्हाला इन्व्हेस्टिंगला समजा आपल्याला 3 शेअर घ्यायचे आहे तर 1500चे आपल्याला 3 शेअर करावं लागतील. 1500 × 3. तर मित्रांनो, 1500 × 3 आपल्याला तेवढी अमाऊंट लागेल. तर मित्रांनो, ही अमाऊंट आपल्यासाठी खूप आहे. तर मित्रांनो, हे अमाऊंट आपल्यासाठी खूप आहे की जे नवीन आहे. तर मित्रांनो, इथंच आपले जे आहे जे नवीन उतरतात ट्रेडर, ते उतरले की डायरेक्ट इंट्राडे ट्रेडिंगमध्ये घुसतात. तर मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये घुसायचं हे आपलं मोठं रिस्की काम असतं. आणि तिथंच मित्रांनो, हे असे जे ट्रेडर्स असतात ते लॉस खाऊन जातात, जे की त्यांच्याकडे कॅपिटल ही राहत नाही. तर मित्रांनो, हे पूर्ण मार्केटला इंट्राडे ट्रेडिंगला समजून घेत नाही, म्हणून हे सगळं त्यांचा प्रॉब्लेम होत असतो. तर मित्रांनो, तुम्ही पहिले इन्व्हेस्टिंग करा, शेअर्स घ्या. भरपूर असे पेनी स्टॉकसुद्धा असतात मित्रांनो. पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा
काय म्हणतात याच्यानंतर आपले जे नवीन नवीन स्टॉक्स आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. आता मित्रांनो आपण बघितलं तर अदानी पॉवरचे जे शेअर होते ते मित्रांनो घेऊन ठेवले असते तर आज किती आपल्याला प्रॉफिट भेटला असता. तर मित्रांनो असे जे शेअर्स आहे जे आपल्याला मार्केटमध्ये दिसतं किंवा नाही आहे मार्केटमध्ये आप जाऊ शकता, तर मित्रांनो असे शेअर्स नक्की घेऊन ठेवा आणि इन्व्हेस्टमेंट करा. मित्रांनो इन्व्हेस्टमेंट केली का तोपर्यंत त्याच्या इन्व्हेस्टमधून गेन प्रॉफिट घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शिका. त्याच्यानंतर शिका की बुवा आपलं इंट्राडे ट्रेडिंग काय असतं. मग याच्यानंतर मित्रांनो आपण एंट्री करायची आहे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. तर मित्रांनो आता मी तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग सांगतो काय आहे इंट्राडे ट्रेडिंग. तर मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग मी तो पहिलेच बोललो की दिवसा 9:15 ते 3:30 आपलं इंट्राडे ट्रेडिंग चालतं. तर मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंगमध्ये खूप आपले ट्रेडर्स जे आहे ते ऑप्शन ट्रेडिंग खेळतात. मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंग हे खूप रिस्की आहे. पण मित्रांनो जर शिकले तर मित्रांनो या मार्केटमध्ये पैसा आहे. जसं आपण कुबेरची तिजोरी म्हणतो तसे आपली कुबेरची मार्केटची तिजोरी आहे की तिथून आपण इथून पैसा काढू शकतो. तर मित्रांनो या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट आली पाहिजे. त्याच्यानंतर आपलं आहे टाईम मॅनेजमेंट तुम्हाला आली पाहिजे. तुमचा माइंडसेट पक्का पाहिजे. तुमचा जर माइंडसेट चांगला राहिला तर तुम्ही याच्यात घुसू शकता. माइंडसेट पक्का पाहिजे तुमचा. त्याच्यानंतर हे आपल्याला सगळं आपलं प्रॉपर यायला पाहिजे. आपल्याकडे पेशन्स पाहिजे. पेशन्स राहिले नाही तर मित्रांनो शेअर मार्केटमध्येच आपली काहीच व्हॅल्यू नाही राहत मित्रांनो. पेशन्स कधीही ठेवा. लगेच आपण करोडपती नाही बनत, हे पहिले ध्यानात ठेवा. तर मित्रांनो ही व्हिडिओ मी का बरं बनवत आहे, जे व्ह्यूअर्स आपले लॉस खात आहेत त्यांना मी सांगतोय की डायरेक्ट इंट्राडे ट्रेडिंगमध्ये घुसून नका. चुकीनेही घुसू नका. ऑप्शन ट्रेडिंग तर करूही नका. स्कॅल्पिंग तर दूरचीच गोष्ट आहे. तर मित्रांनो स्कॅल्पिंग हे पहिले आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे. इन्व्हेस्टमेंटमधून आपण शिकायचं आहे की मार्केट कसं चालतं. त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये घुसायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला स्कॅल्पिंग करायचं. मित्रांनो स्कॅल्पिंग काय असतं, तर मित्रांनो स्कॅल्पिंगमध्ये आपल्याला एक कॅन्डल दिसते जी की आपले कॅन्डलचा हा आहे, कॅन्डलचा हा लो. तर मित्रांनो इथं आपल्याला समजा इथं एक अशी छोटी कॅन्डल बनली, त्याच्यासमोर अशी बिग कॅन्डल बनली मित्रांनो. तर आपल्याला याच्यामध्ये इथून आपल्याला एंट्री घ्यावी लागते. इथून समजा आपण एंट्री घेतली तर इथं एक्झिट मारलं. तर मित्रांनो एवढ्याच याच्यात मी जर समजा 1000 रुपये लावले तर मित्रांनो मी इथून 1500चा प्रॉफिट करून निघेल. याला स्कॅल्पिंग म्हणतात. तर मित्रांनो ही स्कॅल्पिंग एक मिनिटात होते मित्रांनो. 1 किंवा 1.5 मिनिटामध्ये स्कॅल्पिंग करायची असते. हे आपण लक्षात ठेवा. तर मित्रांनो स्कॅल्पिंग कोण करतात, जे की शेअर मार्केटमध्ये खूप प्रो आहे, जे की शेअर मार्केटमध्ये शिकलेले आहेत ते. तर मित्रांनो स्कॅल्पिंगचे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे, तर तुम्ही त्याच्यावर स्कॅल्पिंग शिकू शकता. तर मित्रांनो इथपर्यंत आपण आलो आहोत स्कॅल्पिंगपर्यंत. तर मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्ही पहिले ऑप्शन ट्रेडिंग शिका. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंट शिका. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे की बुवा आपण समजा एक शेअर बाय केला, तर मित्रांनो ते शेअर कुठे आपण बाय केला समजा तो शेअर आहे मित्रांनो. आता आपण लॉट साईज घेऊया. तर मित्रांनो निफ्टी 50मध्ये लॉट साईज आहे 75 लॉट्सची. तर मित्रांनो हे आता कमी होणार आहे. तर मित्रांनो हे 50 लॉट्सची साईज होणार आहे आता. तर हे आपण ध्यानात ठेवू. तर मित्रांनो हे आपण असे लॉट घेतो. तर मित्रांनो एक लॉटची किंमत आपली असते, एक लॉटची किंमत तकरीबन असते 3-3.5 रुपये. आपण 3000 धरूया. तर मित्रांनो समजा 3000 रुपयाचं आपली त्याची एक लॉटची जर साईज आली, तर मित्रांनो आपण इथं शेअर बाय केला. आपण इथं एक लॉट बाय केला. तर मित्रांनो एक लॉट बाय केल्यावर मार्केट खालीवर चालतं. तर मित्रांनो मार्केटने इथं डाऊनफॉल दिलं, पण मार्केटचा जर इथं सपोर्ट राहिला, तुम्ही जर ॲनालिसिस करत नसाल आणि इथं जर मार्केटचा सपोर्ट राहिला, तुम्हाला इथं दिसत आहे की
आपलं शेअर डाऊन होत आहे आणि तुम्ही इथं जर मार्केटला तुम्ही सेल करून दिलं, इथून तुमचा लॉट तुम्ही सेल करून दिला, तुम्ही लॉस सोबत आणि तिथूनच मित्रांनो इथून आपलं मार्केट अप ट्रेंड घेतं. तर मित्रांनो हे जे आपण जेव्हा नंतरून बघतो तेव्हा आपल्याला समजतं की अरे आपण खूप मोठी चुकी केली आहे. तर मित्रांनो यालाच आपण रिस्क मॅनेजमेंट म्हणतो. समजलं मित्रांनो, यालाच आपण रिस्क मॅनेजमेंट म्हणतो. तर मित्रांनो हे रिस्क मॅनेजमेंट आपल्याला जमायला पाहिजे, यायला पाहिजे की रिस्क मॅनेजमेंट हे आपण तुम्ही समजू शकता काय आहे, काय वर्क करते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. मित्रांनो खूप मेजर रोल प्ले करतं. जर तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट येत असेल, जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट येत असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग काहीच नाही आहे. तर मित्रांनो टाईम मॅनेजमेंटमध्ये आपलं काय येतं, टाईम मॅनेजमेंटमध्ये आता समजा जर 2ला जर कॅन्डल बनली आहे, 2ला जर हॅमर कॅन्डल बनली आहे, हॅमर कॅन्डलचा जर आपल्याला ब्रेकआउट भेटला आहे, ब्रेकआउट भेटल्यावर तुम्ही एंट्री घेतली, मार्केट इथूनच अप ट्रेंड घेतलं. तर मित्रांनो याच्यात तुमचा टाईम मॅनेजमेंट दिसतो. तुमचा टाईम मॅनेजमेंट किती पक्का आहे. तुम्ही बरोबर 2 वाजेला एंट्री घेतली, तिथूनच मार्केटने अप ट्रेंड घेतलं. तर मित्रांनो याला टाईम मॅनेजमेंट म्हणतात. तर मित्रांनो तुमचा आणखी टाईम मॅनेजमेंटनंतर आपलं माइंडसेट येतं. मित्रांनो माइंडसेट आपलं पक्कं पाहिजे. माइंडसेटशिवाय आपल्याच्यावर स्टॉक मार्केट गेमच नाही आहे. तर मित्रांनो माइंडसेट आपला पक्का पाहिजे. कुठे एंट्री घ्यायची, कुठे माइंड आपलं शांत ठेवायला पाहिजे. प्रत्येक ट्रेडरनी सकाळी उठून आपलं मेडिटेशन करायला पाहिजे आणि आपला माइंडसेट पक्का करायचा. तर मित्रांनो पुढे आपण स्कॅल्पिंग शिकू. तर मित्रांनो स्कॅल्पिंगचं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. तर मित्रांनो स्कॅल्पिंग हा की खूप डीपमध्ये आहे. आपल्या त्याच्यावर व्हिडिओ येणार आहे स्कॅल्पिंगची, तर ती नक्की बघा. आणि आपलं पुढे आपण बघूया ऑप्शन ट्रेडिंग. आपलं इंट्राडेमध्ये झालं. तर मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपण अजून नवीन शिकूया. हा आपला शॉर्ट आपला कोर्स होता फॉर बिगनरसाठी आपण टाकलं होते की जे कन्फ्यूज होता की त्यांनी कुठे इन्व्हेस्टमेंट करावी का त्यांनी ऑप्शन ट्रेडिंग करावं, हे खूप मोठा त्यांच्यासाठी रोल बनतो. तर मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग किंवा ऑप्शन ट्रेडिंग करू नका. इन्व्हेस्टमेंटपासून स्टार्टिंग करा. इन्व्हेस्टमेंटपासून थोडा प्रॉफिट गेन करा. समजा मार्केट कसं आहे. इथून जर तुम्ही तुमचा माइंडसेट बनवला तर तुम्ही सहसा तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एंट्री करू शकता. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल, तुम्ही रिस्क मॅनेजमेंट आपलं प्रॉपर करा. टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करा, माइंडसेट प्रॉपर करा आणि इंट्राडे ट्रेडिंगमध्ये मग एंट्री करा. तर मित्रांनो हा माझा मागचा उद्देश होता. तुम्ही डायरेक्ट सहसा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये घुसू नका. हे मी परत तुम्हाला एकदा सांगतो. स्टॉक मार्केट हे आपलं मौतचा कुवा मानला जातो. पण मित्रांनो आपलं असतं ना एका नाण्याचे 2 बाजू. तर मित्रांनो स्टॉक मार्केट मौतचा कुवा बी आहे आणि कुबेर भंडारचं तिजोरी बी आहे. तर मित्रांनो तुमच्या आपल्या हातात राहतं की आपण कशामध्ये जायचं, तिजोरीमध्ये जायचं की मौतच्या कुवामध्ये जायचं. तर मित्रांनो तुम्हाला जर मौतच्या कुवामध्ये जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंगमध्ये घुसू शकता. तर मित्रांनो आपल्या जर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर रोज लाईव्ह आपलं चालत असतं. आपलं लाईव्ह ट्रेडिंगसुद्धा चालते. तर मित्रांनो लाईव्ह ट्रेडिंगसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो काही क्वेरीज असेल तर कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच मिळू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.